नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मित्रांनो, मला सांगा, तुम्ही वय जरी झालं, किती वय होते, जबान तर चालू आहे ना, हातपाय चालू आहे. आणि का माझ्या वयाचे लेडीज का व्हिडिओ बनवत नाहीत का? बनवतात ना, खूप लेडीज व्हिडिओ बनवतात माझ्या वयात, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुमचं मुलं सांभाळायचं वय आहे, तुमचं व्हिडिओ बनवायचं वय नाही. तुमचा मुलगा कसे सांभाळते, तुमचा मुलगा तेवढे मोठे मोठे मुलं आहेत म्हणलं, तुमचं मुलं तर नाही व्हिडिओ म्हणा, तुमचं मुलं कसे काय तुम्हाला व्हिडिओ बनवून देतात? ते काय म्हणत नाहीत का? हो, एक टायमाला माझी मुलंच माझी व्हिडिओ बनवतात. एकदम माझ्या घरातली फॅमिली कशी आहे, बिलकुल असं मनामध्ये शक नाही ठेवायचं, साधे आणि सरळ. कधी मनामध्ये त्यांच्या डाऊट येणार नाही कसल्याच गोष्टीबद्दल. आणि ते आईला काय बोलणार आहे, आई आहे त्यांची. मुलांचा काय विषय आला आणि तुम्ही माझ्या मुलाला एवढं बोलता? माझ्या मुलाला बघितलंय तुम्ही? तुमचा मोठा मुलगा कसा काय तुम्हाला व्हिडिओ बनवत होता, त्याला बघितलंय तुम्ही? अजून नाही बघितलं ना? त्याचा स्वभाव माहिती आहे तुम्हाला? मुलांचा विषयच येत नाही ह्याच्यामध्ये. माझ्या मुलापर्यंत जाऊ पण नका कोणी, कारण की माझी मुलं मी माझ्यासोबत सोशल मीडियावरती जास्त आणलेलेच नाहीत. मुलं पण नाही आणि नवरा पण नाही. हा, ते नवरा पण व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला पण शिवाय देतात. बापरे, कसला नवरा असेल असा, हा माणूस सोशल मीडियावरती बायकोला व्हिडिओ बनवायला काहीच नाही म्हणत. अरे, सरळ साध्या मनाने राहिलं ना, काही मनात न शंका आणता, कसल्याच गोष्टीची काहीच मनात शंका आणायची नाही, कुठंच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आपली नजर चांगली ठेवली ना, काही नाही प्रॉब्लेम येणार. कोण काय म्हणतं, कोण कुठं जातं, कोण काय करतं, हे असं कधीच मनात येणार नाही तुमच्या. कारण की काय, आपली नजरच चांगली नाही ना. ती नजर वाईट असली ना, मग नाही ते शंका येतात मनात, नाही त्या गोष्टीचा विचार करीत राहतात मनात. त्यासाठी आपल्या घरातले विचार आहेत, आपल्या घरातले टेन्शन येतं, ते पार पाडायचे. आला समोर व्हिडिओ तो बघायचा, त्याला 12 फांद्या काय हे करीत राहायचं, हे असं झालं, ते तसं झालं, हिचं वय झालंय, शिवी देऊन बोलायचं. काय अर्थ आहे का त्याच्यामध्ये? उगं काहीतरी बोलून निघायचं. तर ते तरी पाहिजे, ते शिवी द्यायला, वाईट बोलण्याला काही अर्थ तरी पाहिजे ना. त्याला अर्थच नाही काय, बिनकामाने बोलायचं. समजत नाही मला का बोलते तर का नाही.